आपण सुषमा अंधारे आपल्या बरोबर सध्या कनेक्ट झालेल्या आहेत. त्यांच्याशी आणखी चर्चा करूया. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाजी, आता आपण बघितलं असेल सैफ अली खान अभिनेता त्याच्या घरामध्ये जाऊन त्याच्यावर चाकू हल्ला झाल्यात, 6 वार झालेत, त्यामध्ये 2 गंभीर असल्याचं कळतंय. अर्थात उपचार सुरू आहेत, मात्र सामान्य लोक सेफ नाहीत हेच या गोष्टीतून पुढे येते का? कारण एवढी सिक्युरिटी असताना सुद्धा अशा प्रकारे हल्ला होतो, सामान्य लोकांनी कुठे पाहायचं? बघा, व्यक्ती आहे, ती सेलिब्रिटी असेल, ती सर्वसामान्य असेल, सगळ्यांचा जीव सारखा आहे, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. मात्र त्यातली त्यात सैफ अली खान यांच्यासारख्या व्यक्तीची स्वतःची सुद्धा सुरक्षा यंत्रणा असते आणि ही सगळी सुरक्षा यंत्रणेचं हे सगळं कडं भेदून जर हल्लेखोर तिथपर्यंत पोहोचत असतील, अगदी 12व्या मजल्याच्या त्या घरामध्ये जाऊन तिथे हल्ला करत असतील, तर जे अत्यंत उघड्यावर राहणारे लोक आहेत किंवा भर दिवसा रस्त्यावर काम करणारी जी माणसं आहेत यांच्या सुरक्षेचं काय, हा प्रश्न गंभीर होत जातो. आणि मग नाईलाजाने प्रश्न विचारावा लागतो की या राज्याचं गृह खातं करतं तरी काय, ते गृहमंत्री करतात तरी काय? बाबा सिद्दीकीची हत्या असेल किंवा आत्ताची झालेली हत्या असेल किंवा पुण्यातलं कोयता गँगचं थैमान असेल, आयटीच्या तरुणीची भर रस्त्यामध्ये केलेली हत्या असेल किंवा मस्साजोग आणि परभणीचं प्रकरण असेल, इथली पोलीस यंत्रणा किती निष्क्रिय होत चालली आहे हे दिवसेंदिवस उघड्यावर पडतंय. अगदी. पण लोकांमध्ये एकंदरीतच कायद्याची जरब नाहीये, अशा प्रकारे सगळं वातावरण तयार झालेलं आहे. काय वाटतं आपल्याला या संदर्भात? हे कायद्याची तर कसलीच जरब नाही हो. तुम्ही बघा, बीड मधलं प्रकरण गेली 35 दिवस झालं स्क्रीनवर तुमच्या दिसत आहे. आता बीडमध्ये 3 दिवसांपासून जमावबंदीचे आदेश लागू आहेत. पण जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा काल ज्या पद्धतीने कोर्टाच्या बाहेर राडा झाला, आरोपीचे समर्थक आणि विरोधक हे एकमेकांमध्ये भिडले, जमावबंदी असताना लोक घराबाहेर पडलेच कसे? पोलिसांना त्यांच्यावर नियंत्रण का ठेवता आलं नाही? पोलीस इतके लुळेपांगळे कसे काय झाले? हे फार महत्वाचं आहे, विचार करण्यासारखं आहे. आणि होते काय माहितीये का, आपण आता गृहमंत्र्यांना राजीनामे वगैरे अजिबात मागत जाऊ नयेत, कारण इथे नैतिकता नावाची काही गोष्ट राहिलेली नाही, जबाबदारी नावाची काही गोष्ट राहिली नाही. इथे सगळा सत्ता पिपासू आणि खुर्चीसाठी वाटेल ते असं चालू आहे. त्यामुळे आपण कितीही त्यांना राजीनामे द्या म्हटलं, काय तुम्ही काय करताय म्हटलं, तरी ते काही केल्या निगरगट्टपणे त्या खुर्च्या चिकटून राहणार आहे. ठीक. खरं तर अत्यंत व्यथित अशी ही प्रतिक्रिया म्हणावी लागेल. धन्यवाद सुषमाजी, आपण बोललात आणि झी 24 तासकडे प्रतिक्रिया व्यक्त केलीत. सुषमा अंधारे आपल्या बरोबर होत्या.